ताई, तुम्ही आज सकाळी मोठे खुलासे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत केले. कसं आहे की आता धनंजय मुंडे यांनी अगदी प्रेस कॉन्फरन्स घेतली बऱ्याच थाटात एका खुर्चीवर, ज्याच्यावर नेहमीप्रमाणे असा पांढरा टॉवेल टाकलेला असतो. सगळ्या मंत्र्यांच्या खुर्च्यांवर असा एक छान पांढरा टॉवेल असतो, तशा खुर्चीवर बसत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला वाटेल ती नावं देखील ठेवली. दमानिया नाही तर काय म्हणाले ते, बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे, एक पुरावे बाहेर काढून. खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. मुद्दा नंबर 2, तुम्ही जितका वेळ एक मंत्री म्हणून काढला, त्याच्या म्हणजे जेवढा वेळ तुम्ही कराड बरोबर काढला असेल त्याच्या 1/10 जरी तुम्ही मंत्री म्हणून तिथे बसला असतात ना, आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते. कारण तुम्ही जे बोलत होतात कसं खोटं आहे हे दाखवायला मी परत एक प्रेस कॉन्फरन्स घेतेय. आणि आता हे कागदपत्र जे आहेत, जे मी अपलोड केलेले आहेत, ते आता पुन्हा वाचून दाखवते. कारण तुम्ही जे म्हणालात ते कसं चुकीचं आहे ते दाखवूया. आता तुम्ही म्हणालात मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत, तर मला स्वतःला ते अधिकार होते. मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत असं जे अंजली दमानिया म्हणतायत त्यांना मला सांगायचं आहे की त्यांना पूर्ण अधिकार आहेत वगैरे वगैरे वगैरे. आता हा जो GR आहे याच्यात तारीख आहे 12 एप्रिल 2018. याच्यात सरळ काय लिहिलंय हे मी अमुक भाग त्यातला वाचून दाखवते. दिनांक 5 डिसेंबर 2016च्या परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण संदर्भात नवीन वस्तूंचा समावेश करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहेत. तथापि वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कृपया याची नोंद घ्या की त्यांना वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही. आणि हा मी डॉक्युमेंट नंबर 26 जे अपलोड केलेलं आहे ते कृपया धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघावे. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जर कुठे कठीण वाटत असेल, एखादा लोकप्रतिनिधीला वाटत असेल की अमुक पुस्तकं जी आहेत त्याच्या DBT मध्ये न जाता ते थेट देण्यात यावे, असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर त्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस करण्यासाठी एक छाननी समिती स्थापन करणे शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन केली जातेय असा याच्यात सरळ उल्लेख आहे. म्हणजे ही समिती जोपर्यंत अग्री करत नाही किंवा मान्यता देत नाही तोपर्यंत कुठलीही वस्तू DBTच्या बाहेर वगळण्याचे कोणालाही अधिकार नाहीत. कृषी मंत्र्यांना नाहीत, मुख्यमंत्र्यांना नाहीत, फायनान्स डिपार्टमेंटला नाही, त्यांच्या अजित पवारांना नाही, कोणाला नाही. आणि ही जी समिती आहे ज्याच्यात मी सकाळी देखील वाचून दाखवलं, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव म्हणजे वित्त, अपर मुख्य सचिव नियोजन, प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान आणि इतर सगळे असे 8-9 लोक, 7 लोक प्लस 2 असे सगळे जे आहेत तेच याच्यावर निर्णय घेऊ शकतात. आता हा जो पहिला GR होता त्याच्यात काय म्हणण्यात आलं होतं की अमुक गोष्टी ज्या MAIDC किंवा महाबीज हे स्वतः उत्पादन करतं अशाच वस्तू DBTच्या बाहेर राहतील. बाकी उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू DBT खाली द्यायची असेल तर त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात यावे, हस्तांतरण डायरेक्टली त्यांच्या खात्यात करण्यात यावं, असा सरळ डायरेक्शन्स होते. आणि हा त्याचा GR आहे. तर मंत्री म्हणून थोडा तुम्ही तिथे वेळ दिला असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. पण बीडमध्ये जाऊन सगळी दादागिरी करायची, दहशत करायची, जमिनी लाटायच्या, हे सगळे जे प्रकार चालले होते ना, तुमच्या अगदी मामींपासून सगळ्यांची जमीन तुम्ही लाटलीत, ते कामं तुम्ही केली असतीत ना एक मंत्री म्हणून, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. बरं, त्याच्या पुढे जाऊन आपण बोलूया. आता 2
अधिकारी आहेत. तर एका अधिकाऱ्यांनी काय लिहिलं होतं ते आपण वाचूया. हे अधिकारी लिहितात आणि वाचूया, कारण ते कदाचित ते वाचन त्यांचं नसावं बहुतेक. तर म्हणून मी सांगते, हे आयुक्त कृषी जे खरं ह्या टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष म्हणजे नियंत्रण अधिकारी बनवल्याचा GR देखील आहे, आणि तो पण 12 मार्चलाच काढला गेला होता की हे कृषी आयुक्त हे याचे नियंत्रण अधिकारी असतील. आणि ते नियंत्रण अधिकारी काय म्हणतात ते आपण वाचूया. महाराष्ट्र शासनाने थेट लाभ हस्तांतरण धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजनेमार्फत द्यायच्या निविष्ठा आणि शेतकऱ्यांना थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आली असून संबंधित म्हणजे 19/4/2017चा शासन निर्णय त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागे शासन पुरस्कृत संस्था जसं मी म्हटलं MAIDC किंवा महाबीज जे बनवते ते वगळून बाकी सगळं थेट DBTने देण्यात यावे असे या पूरक पत्र 12/9/2017 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. आता पुढे ते काय म्हणतात. कापूस व सोयाबीन पिकाच्या उत्पादकता वाढीमध्ये आवश्यक असणाऱ्या या निविष्ठा देखील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ तसेच शासकीय संस्थेमार्फत राबवण्यासंदर्भात शासन मान्यता देण्यात आली आहे 12 मार्चला. त्याच्याकडे पण मी पुढे येतेच आहे. मात्र सदरच्या निविष्ठा या शासन निर्णायक पूरक पत्र 12 सप्टेंबर 2017च्या निर्णयाच्या अटी व शर्तीमध्ये बसत नाही असं कोण म्हणतंय. अधिकारी ज्यांच्याकडे ते टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष आहेत ते आयुक्त कृषी म्हणतात की हे याच्यात बसत नाही. आता पुढे काय म्हणतात ते. मात्र याबाबत सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे राबवण्याबाबत माननीय मंत्री कृषी यांच्या कार्यालयामार्फत झालेल्या सूचनांसंदर्भात वरील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. तरी असता सदर दिनांक 12 मार्चच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करावा असे निर्देश देण्यात आले. पुढे काय म्हणतात बघू. हेच आयुक्त जे ह्याच टेंडरचे अध्यक्ष आहेत ते काय म्हणतात बघू. संदर्भ 19च्या महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या परिपत्रक 18/3/17 मध्ये केवळ अनुदान व्यगत होऊ नये म्हणून अर्हण व काहीतरी अधिकाऱ्यांना कोषाग्राह म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी दिलाय की जर आपला अनुदान फक्त फुकट जाणार असेल म्हणून ते वापरून टाकायचं असं करण्यात येऊ नये असा सरळ त्याच्या GR सकट त्यांनी माहिती देखील दिलेली होती. आता त्याच्यात आणि पुढे ते म्हणतात की याच आर्थिक वर्षात म्हणजे 15/2/24 रोजी तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजूर करण्यात येऊ नये असे नमूद केलेले आहे. म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर कुठलीही गोष्ट विकत घेण्यात येऊ नये असे प्रस्ताव आणू नये असा 15 तारखेनंतरचा वित्त विभागाचा एक GR आहे. आता आपण त्या वित्त विभागाच्या GR कडे येऊया. हा तो वित्त विभागाचा GR आहे 15 फेब्रुवारीचा. आता त्याच्यात काय म्हटलंय बघूया. त्याच्यातल्या पहिल्या पॅराग्राफमध्ये म्हटलंय सर्व प्रशासकीय विभागांना व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात दिनांक 15 फेब्रुवारी 2024 तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजुरी देण्यात येऊ नये. आता त्याचा पॉइंट नंबर 4 सरळ म्हणतो की दिनांक 15 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असेल तरीही निविदा प्रसिद्ध करता येणार नाही. वित्त विभाग म्हणतोय. अजित पवारच त्याचे मिनिस्टर आहेत, फायनान्स मिनिस्टर. ते लिहित आहेत. परत एकदा वाचते. निविदा प्रसिद्ध करता येणार नाहीत
मात्र 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी निविदा प्रसिद्ध झाल्यास त्या प्रकरणाची खरेदी पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील. आता 15 फेब्रुवारी पर्यंत कुठलीही निविदा पूर्ण झालेली नव्हती, त्याचा जीआर सुद्धा काढलेला नव्हता. त्यामुळे वित्त विभागाचा जीआर असताना सुद्धा हे करण्यात आलं. पण काय आहे की कृषी मंत्र्यांना वेळच नव्हता. ते इतके व्यस्त होते कराड बरोबर की त्यांना वेळच मिळायचा नाही इथे येऊन मंत्रीपद सांभाळायला. आणि इथले जे प्रोसिजर्स आहेत आणि तुम्हाला परत परत सांगण्यात आलं होतं, अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं होतं, तरीही तुम्ही जे कार्यक्रम केलेत आणि आम्ही जे म्हटलं ते कसं खरंय त्याच्याकडे आपण येऊया. आता हे त्याच्या पुढचं जे मी म्हटलं होतं पत्र आहे त्याच्यात सुद्धा काय लिहिलंय म्हणजे हे डेप्युटी सेक्रेटरी कृषी काय म्हणतात बघा. एका वेळची विशेष बाब म्हणून विवक्षित कारणांमुळे देण्यात आलेल्या असल्याने या शासन निर्णयाच्या स्वरूप देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे याला पुन्हा जेव्हा आयुक्त म्हणाले होते, कृषी आयुक्त म्हणाले होते की याचा एक वेगळा जीआर काढा हवा असेल तर यांनी लिहून दिलंय की त्याचा तसा जीआर काढण्याची गरज नाही. का? कारण ही एक स्पेशल बाब आहे आणि या स्पेशल बाबीला कोणी मान्यता दिली तर ह्यांच्यानंतर वित्त मंत्र्यांनी दिली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाहीयेत. आणि तो जीआर देखील मी वाचून दाखवलाय की त्यांच्याकडे ते अधिकारच नाहीयेत त्याच्यावर सही करण्याचे आणि डीबीटीच्या बाहेर त्याला काढण्याचे. आता आपण हे जे पत्र आहे हे सगळ्यात महत्वाचे. हे 16 तारखेचं पत्र आहे. हे किती छान लिहिलंय ते बघूया आपण. आता याच्यात लिहिलंय राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन योजनेमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या निवेशनापोटी अग्रिम रक्कम 121 कोटी मिळण्याबाबत. म्हणजे याच्यात काय झालं होतं, त्यांनी सोयाबीनसाठी ते नॅनो डीएपी, नॅनो युरिया आणि गोगलगाईसाठी मेटाल्डेहाइड याचं प्रोव्हिजनिंग करण्यासाठी 52 कोटी 87 लाख, 43 कोटी 30 लाख आणि 25 कोटी 15 लाख असे एकूण 121 कोटी आणि 33 लाख रुपये द्यावे असं सांगण्यात आलं होतं. पण ते कशासाठी देण्यात यावे? त्यानुसार कापूस व सोयाबीनसाठी नॅनो युरिया, नॅनो डीएपी, गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाल्डेहाइड कीटकनाशक या निविष्ठांचा उत्पादनाकरता कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करणे याकरिता पूर्णच्या पूर्ण रक्कम, म्हणजे ते प्रोडक्ट येणार की नाही हे माहित नाही, पहिल्या दिवशी अजून निविदा निघालेली नाही, पण पूर्ण रक्कम देऊन टाकण्यात येत आहे हे जे म्हटलंय. आणि कशासाठी मी पुन्हा एकदा वाचते, म्हणजे त्यांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नसेल. कारण सांभाळणारे त्यांचे कोण, वैभव पवार नावाचे एक व्यक्ती आहेत, सगळी माहिती त्यांना होती. धनंजय मुंडे करायचे काय येऊन, त्यांना माहितीच नाहीये सगळ्या गोष्टींची. तर आपण पुढे बोलूया, परत एकदा वाचूया की उत्पादनाकरता लागणारा कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया व त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करण्याकरिता खालीलप्रमाणे एकूण पूर्ण किंमत म्हणजे 121 कोटी 33 लाख रुपये. आता याच्यात काय येत नाहीये तर त्या बॅटरी स्प्रेअर नाही आल्यात, कारण त्याचे पैसे 28 तारखेला द्या म्हणून सांगण्यात आले होते. तर बॅटरी स्प्रेअर आणि पॉवरलूम कॉर्पोरेशनला जे 77 कोटी त्या कॉटन स्टोरेज बॅगसाठी देण्यात आले ते इथे नाहीयेत. म्हणजे 341 कोटीपैकी पूर्णच्या पूर्ण रक्कम ही आता आम्हाला कच्चा माल घेण्यासाठी द्या, असा हा तुमचंच पत्र आहे, तुमच्याच कृषी विभागाचं आहे. आणि हे वाचून बघा नीट आणि याच्या पुढे जे बोलायचं ते बोला. आता तुम्ही म्हणालात की ते अमुक मिळत नाहीये आणि तमुक मिळत नाहीये, तर आत्ताच्या घटकेला मी आज सगळ्या माध्यमांसमोर वेबसाईट उघडून दाखवली की आणि प्रत्येकाने बघावी. ऍग्री बेगरी नावाची जी वेबसाईट आहे, ऍग्रो स्टार नावाची जी वेबसाईट आहे, माध्यमांनी उघडून बघावी, मी नाही दाखवत, तुम्ही पण उघडून बघा की तिथे 500 मिलीलिटरची जी बॉटल आहे ती 1 लिटर कितीला मिळते आणि 1च्या ऐवजी जर आपण 10 लिटर घेतली तर ती कितीला मिळते, युरिया कितीला मिळते, डीएपी कितीला मिळते. नॅनो युरिया, नॅनो डीएपी बद्दल बोलतेय मी. तर नॅनो युरियाची बॉटल ही 92 रुपयाला मिळते 10 लिटर आणि आपण किती घेतोय, 19.5 लाख
अशा बॉटल 19.5 लाख, 1-2 नाही, हे आपण मी फक्त 10 लिटरचा रेट म्हणतेय, म्हणजे खरा हा स्कॅम फार मोठा आहे. तर याच्यात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी या दोन्ही गोष्टींची किंमत, नॅनो युरियाची 92 रुपये आणि नॅनो डीएपीची 269 रुपये आहे. ती तुम्ही घेतलीत कितीला? 220 रुपयाला आणि 590 रुपयाला. माध्यमांना मी सांगते, तुम्ही ऍग्री बेगरी मध्ये जा आणि माध्यमांनी ती 500 मिलीलिटरची बॉटल मागून बघावी, खरंच त्याची किंमत तेवढी आहे की नाही ह्याची खात्री करावी आणि मग ती इफ्कोचीच बॉटल त्या आपल्या कृषी मंत्र्यांना एक सगळ्या माध्यमांनी गिफ्ट द्यावी. कारण त्यांना कदाचित माहित नसेल, त्यांना वाटत असेल 220 रुपयाला मिळाली म्हणजे काय कमाल केली आपण, पण याच्यातला सगळा जो फरक होता तो सगळा कोणाच्या घरी गेलाय हे त्यांनी सांगावं. आता हे जे ते निवेदनाबद्दल काय म्हणाले, 2दा मुदतवाढ मिळाली. आपण त्या निवेदनामध्ये मुदतवाढ काय मिळाली बघू. त्यांनी म्हणाले की आम्ही तर अगदी खुल्लं टेंडर करून काय केलं की त्याची अगदी योग्य पद्धतीने, ट्रान्सपेरंट पद्धतीने आम्ही त्याचं टेंडर केलं. ट्रान्सपेरंट पद्धतीने कुठलं टेंडर केलं तुम्ही? तुमची जी पहिली जी निविदा होती ती बघा. आता ही पहिली म्हणजे तुम्ही MAIDC हे इफ्कोचं सरळ डिस्ट्रीब्युटर आहे. हे माझं डॉक्युमेंट नंबर तुम्ही बघा, त्याच्यात स्टेटमेंट 1 दिलेलं आहे मी. ही सरळ ही म्हणजे MAIDC हे डिस्ट्रीब्युटर आहे. आणि असं असताना नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया डिस्ट्रीब्युटरनी नाही घ्यायच्या, पण ते आपण ट्रेडर किंवा यांच्याकडनं घेऊया म्हणून काढलेलं तुमचं हे कॉरिजेंडम आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही टेंडरची डेट पुढे ढकललीत, तुम्ही मुदतवाढ दिली नाही, टेंडर्स आणि वाढावी म्हणून दिली नाही. तुम्ही मुदतवाढ कशासाठी दिली ते वाचून दाखवते. पहिले तुम्ही लिहिलं कॉरिजेंडम नंबर 2, 12 एप्रिलची नोटीस आहे, त्याच्यात लिहिलंय मॅन्युफॅक्चरर ट्रेडर ऑथोराइज्ड पार्टी ऑफ अ मॅन्युफॅक्चरर मे पार्टिसिपेट इन द टेंडर इन्स्टेड ऑफ ओनली मॅन्युफॅक्चरर. कळलं? म्हणजे ओनली मॅन्युफॅक्चरर नको, तर आपण ट्रेडरला पण घालूया, ऑथराइज पार्ट्यांना पण घालूया म्हणून हे कॉरिजेंडम काढलं गेलं. त्याच्यातला दुसरा मुद्दा की जो सेल टर्नओव्हर होता तो कमी करण्यात यावा. तो 50 कोटीचा सेल्स टर्नओव्हर असलेल्या लोकांची निविदेत भाग घेऊ शकत होते, ती शिथिल करून ते आता 1 कोटीपेक्षा खालचे असतील त्यांना सुद्धा देण्यात यावं म्हणून हे तुम्ही कॉरिजेंडम काढलं. तुम्ही मुदतवाढ दिलेली नाही. आणि परत खाली का लिहितात, पॉइंट नंबर 27 जो जनरल टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द टेंडर मध्ये होता तो आता डिलीट करतोय. याच्यासाठी तुम्ही काढलं म्हणजे सगळ्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या म्हणून तुम्ही कॉरिजेंडम काढलं. तुम्हाला ते तुम्ही डिस्ट्रीब्युटर होतात. MAIDC इज अ डिस्ट्रीब्युटर ऑफ इफ्को. असं असताना ट्रेडर मार्फत घेण्यात यावं म्हणजे त्या ट्रेडरकडनं आम्हाला पैसे खाता येतील म्हणून हे कॉरिजेंडम काढलं. मुदतवाढ दिलेली नाहीये. इफ्कोकडनं तुम्ही थेट खरेदी करू शकत होता. आता हे जे वर्क ऑर्डर आहे नॅनो डीएपीची आणि नॅनो युरियाची, याच्यात त्यांनी सरळ लिहिलंय 19,68,408 बाटल्या या नॅनो युरियाच्या घेतल्या आणि 19,57,458 बाटल्या या त्यांनी नॅनो डीएपीच्या घेतल्या. याच्यात सरळ दिलंय की 500 मिलीलिटरच्या बॉटल्स होत्या. आणि जसं मी सांगितलं सगळ्या माध्यमांनी त्याची चौकशी करावी. टेंडरिंग मध्ये काही फ्रॉड झाला नाहीये. मग हे जे टेंडर होतं त्याच्या 3 टेंडरपैकी मी सगळे डिटेल सकाळी देखील सांगितले होते की एक म्हणजे त्यांनी बॅटरी स्प्रेअर मध्ये काय दाखवलं की पिंपरीमध्ये आमचे एक फॅक्टरीची जागा आहे, त्याच्यासाठी आता आपण ती फॅक्टरीची जागा लीव्ह अँड लायसन्सवर देण्यासाठी निविदा मागवतोय. आणि ती कशात घातली तर ती मी सकाळी देखील बोलले महाटेंडरच्या MAIDCच्या नोगामध्ये टाकली. नोगा म्हणजे काय, जॅम आणि केचप खरेदी करता येण्यासाठीचा तो एक विंडो आहे. त्याच्यात तुम्ही बॅटरी स्प्रेअरची ऍड घातलीत, टेंडर घातलं तर त्या कुठल्या माणसाला ते तिथे नोगामध्ये शोधायला जाणार आहेत. आणि एवढंच नाही, हे पॉवरलूम कॉर्पोरेशनचा टेंडर मधलं मी दाखवते तुम्हाला. ई टेंडर फॉर फॉर्मेशन ऑफ अ पॅनल. कसलं पॅनल बनवायचंय तुम्हाला?
तुम्ही का म्हणू शकत नाही की कॉटन स्टोरेज बॅग्ससाठी हे आणि याच्या खाली पॉवरलूम कॉर्पोरेशनच्या हे टेंडर का मागवलं गेलं नाही? कारण इतर लोकांनी तुमचं टेंडर भरू नये म्हणूनच हा सगळा जो गोंधळ झालाय. तुम्ही मंत्री म्हणून मी पुन्हा तेच म्हणेन, मंत्री म्हणून जर तुम्ही जागेवर चिकटला असतात, खुर्चीवर बसला असतात, लोकहितासाठी काम केलं असतं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समजून घेतलं असतं तर तुम्हाला हा त्रास झालाच नसता. मेटाल्डेहाइड पण जे विकत घेतलं गेलं, एकच ती जी कंपनी होती पीआय इंडस्ट्रीज नावाची, थेट त्यांच्याकडनं विकत घेता येत होतं कारण हे पेटंटेड प्रोडक्ट होतं. तर धनंजय मुंडे, आता तुम्ही हे सगळे थेर बास करा आणि आता राजीनामा द्या, कारण हे मात्र कोणीही तुम्हाला सोडणार नाहीये. शेतकऱ्यांचा सगळा पैसा तुम्ही खाऊन टाकलेला आहे. हे पहिल्या टेंडरमधनंच मी दाखवलंय की 161 कोटी तर फक्त 161.68 करोड हे फक्त तुम्ही 300 कोटीच्या टेंडरमधनं खाल्लं. आणि ते पण मी जसं म्हणते ऑनलाईन भावांमधला फरक आहे. जेव्हा आपण बल्क परचेस करतो कमीत कमी 20% आणि त्याच्यात तुम्हाला मिळाले असते, पण तुम्हाला हे करायचंच नव्हतं. खरं तर हे थेट पैसे शेतकऱ्याच्या खात्यात दिले असते तर त्या शेतकऱ्यांनी हे बाजारात विकत घेतले असते, जसे आपण ऑनलाईन घेतले आणि त्याला एकाच्या ऐवजी 2 बॉटल देखील मिळाल्या असत्या. पण लाभार्थी अजून एक जो वाढला, आणि सकाळी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये कोण लाभार्थी म्हटलं नाही, सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे. यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते याच्यावर एसआयटी बसवावी. मी येईन आणि एसआयटी पुढे डिपोज करेन. चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही. मी चॅलेंज देते, तुम्ही लावा एसआयटी. हे सगळे कागदपत्र मी द्यायला तयार आहे, ठणकावून सांगते आज. आणि आज त्या यांच्या भाषेत मुंडे असं म्हणतात की अंजलीताई माझ्यावर मीडिया ट्रायल करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अंजली दमनिया यांना शेतीतलं काय कळतं? त्यांनी खरंच गंमत वाटते मला धनंजय मुंडे यांची. त्यांना बहुतेक दहशतवादामधला जास्त कळत असेल, शेतीतलं कळत नसावं. हे घाईघाईत का घेतलं गेलं हा माझा जो प्रश्न होता, तर म्हणाले हे मार्चमध्ये घेतलं की त्याच्यानंतर टेंडरिंग होऊन अमुक तमुक झालं असतं. अरे मग ते मार्चमध्ये करताना तुम्ही झोपलवतात का नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत? अचानकपणे तुम्हाला जेव्हा कळलं आता लोकसभा येणार, आपल्याला पैसे लागणार, म्हणून हे टेंडर प्रोसेस तुम्ही फ्लोट केलं. आणि मीडिया ट्रायल तुमची मीडिया घेत असेल तर त्यांना विचारा तो प्रश्न, मला विचारू नका. मला जे जे पुरावे मिळत आहेत ते मी लोकांपुढे एकदा नाही अनेक वेळा देत राहीन. मग तुम्हाला जे मला नावं ठेवायचे तुम्ही ठेवा, खुशाल ठेवा, हसू तुमचं होईल, माझं नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की हे टेंडरवरचा वाद जो आहे तो संपूर्ण समोर आहे, पण याला आता भावनिक राजकारण देण्याचा प्रयत्न मुंडेंकडून केला गेला. कारण की त्यांनी थेट म्हटलंय की संपूर्ण बीडला अंजली दमनिया यांनी बदनाम केलेलं आणि जातीचं वळण सुद्धा दिलं. मला तर खरंच सांगायचंय की संपूर्ण बीड इतकं उत्तम जिल्हा असताना त्याला बदनाम करणारे हे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे ही मंडळी आहेत. ही आणि यांच्या दहशतवादाने बीड आज इतकं बदनाम झालंय. माझ्यामुळे नाही, मी बीडला आधी लढले होते, ते सुनील केंद्रेकर यांच्या बदलीच्या वेळेस लढले होते, ऊसतोड कामगारांसाठी लढले होते, ऊसतोड जे ऊस वाहतूक संघटनेसाठी लढले होते. आणि जे जे आम्ही केलं होतं ते 2013-14 पर्यंत केलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा बीडला अशा ज्या घटना घडल्या तेव्हा तेव्हा आम्ही विषय लावून धरले होते. बदनाम करणारी माणसं आणि खरे बदनामिया हे धनंजय मुंडे आहेत, वाल्मिक कराड आहेत, सुदर्शन घुले आहेत, आम्ही नाही. आणि तुम्हाला जी टोपण नावं द्यायची आणि काहीतरी ड्रामा करून एखादं नाव शोधायचं असेल ना, हे ड्रामेबाजी आता बंद करा. आणि काम केलं असतात ना तर चांगले कृषी मंत्री झाला असतात, पण तुम्हाला ते करायचंच नव्हतं. प्रत्येक देशातनं पैसे खायचे होते. यासमोर तुम्ही एसआयटीची मागणी करताय, पण मुख्यमंत्री किंवा त्या व्यतिरिक्त अजून कोणाला भेटू याबाबतची एसआयटीची मागणी अधिकृतरित्या करणार आहात का? कारण आतापर्यंत जरी तुम्ही एवढे आरोप केले किंवा या संदर्भाचे पुरावे ठेवले तरी अजून कारवाई होताना दिसत नाहीये. आता मात्र कारवाई होईल आणि ही त्यांना करावी लागेल. कारण हे जे मी आत्ता ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं ते धनंजय मुंडेंनी जे रबिश ते बोलले होते माध्यमांसमोर,
त्याचा एक एक गोष्टीचा मी खुलासा केला. ते म्हणे आम्ही मुदतवाढ दिली, आम्ही आणि लोक यावे आणि निवेदा यावे त्याच्यासाठी मुदतवाढ दिली. त्यांनी कुठलीही मुदतवाढ दिली नव्हती. कॉरिजेंडम 2 आणले होते, ते पण का की डायरेक्टली इफकोकडनं खरेदी करून येऊ नये आणि ते ट्रेडर मार्फत आपल्याला खरेदी करता यावी आणि छोटे ट्रेडर यावे याच्यासाठी हे सगळा केलेला गेम प्लॅन होता. आणि याचा हे मी पुन्हा तुम्हाला म्हणते की सगळे जे पेपर आहेत ते माध्यमांनी रोज लावून धरावे आणि त्याच्यात प्रत्येक मी जे पेपर मांडलेत ना पुरावे त्याच्यावर त्यांचं एक्सप्लेनेशन घ्यावं. एक एक पुरावा दाखवून त्यांचं एक्सप्लेनेशन त्यांच्यावर घ्यावं. त्याला म्हणतात मीडिया ट्रायल. आतापर्यंत झाली ती मीडिया ट्रायल नाही. आतापर्यंत झालेला तो जनतेचा आक्रोश होता. जनतेने आम्हाला माहिती पोहोचवली आहे, तिथल्या बीडच्या लोकांनी पोहोचवली आहे, व्हॉट्सअपमधनं पोहोचवली आहे, कॉल्सवर पोहोचवली आहे, फेसबुकवर पाठवली आहे, किती माहिती आली आहे. माझं एक करप्शन अंजली दमानिया अगेन्स्ट करप्शन नावाचं जे एक फेसबुक पेज आहे तिथून लोकांनी मेसेज पाठवलेत मला. अशा प्रकारे लोक पोहोचली आहेत. तर हे बीडची बदनामी करणारे नाही, ती बीडचीच जनता पाठवतेय, हे तुम्ही थोडंसं भान ठेवा. मॅडम, अंजली दमानिया असं म्हणतात, अंजली दमानिया जे प्रकरण सांगतात त्यावरून ठेकेदार कोर्टात गेलेत आणि कोर्टानं त्यांना फटकारलंय असं देखील मुंडेंचं म्हणणं आहे. कोर्टाने त्यांना फटकारलं असेल तर ते फटकारू दे. ज्यांना कोणाला जे करायचंय ते करू दे. माझ्याकडे जी माहिती आली आहे ती खरी आहे का खोटी आहे याच्यावर तुम्ही बोला. तुम्ही जे केलेलं स्कॅम आहे हा पूर्ण मोठा 341 कोटीचा स्कॅम आहे. 341 पूर्ण तुम्ही निवेदा काढली. ते तुमचं वित्त विभाग म्हणत होतं, त्याचा GR म्हणतोय की तुम्ही काढता कामा नये आणि तरी तुम्ही काढताय. आणि तेच वित्तमंत्री 16 तारखेला तुम्ही ऑर्डर काढताय, 16 तारखेला वित्तचे मंत्री सही करतायत, मुख्यमंत्र्यांची सही घेतायत. ज्या लोकांना अधिकार नाही अशी लोक जर त्याच्यावर सही करत असतील धन्य आहे. आणि मला असं म्हणायचंय की महाराष्ट्र आणि हा देश भारत देश इतका प्रगती करतोय दॅट इज डिस्पाईट भ्रष्टाचार आणि डिस्पाईट पॉलिटिशियन्स लाईक धनंजय मुंडे. आता खरंच थांबूया कारण तुम्हाला आताच मी त्याचं उत्तर दिलं. नाही त्याचं जे आहे ते आपण कोर्टाकडनं त्याची पूर्ण माहिती घेऊ. मला माहिती नाहीये, ती माहिती मी नक्की घेईन आणि का डिलीट करायला लावले असतील ते पण आपण बघू. कारण कोर्ट असं कधीही करणार नाही की डिलीट करायला लावणं आणि एवढे महत्वाचे मुद्दे जे कदाचित असे रिप्रेझेंट पण झाले नसतील कदाचित, तर आपण ती देखील माहिती घेऊ. आणि याच्यावर जर हवं असेल तर सीजेंना मी पत्र लिहीन आणि पूर्ण ही माहिती पुन्हा एकदा त्या कोर्टाकडे ठेवेन. आणि संक्षिप्त म्हणजे हिंदीमध्ये फक्त नको ना, खरंच आय एम रिअली एक्झॉस्टेड. एनडीटीव्ही आणि एबीपी न्यूज आणि न्यूज 18 लाईव्ह आहे. छोटा हलकं फक्त सांगा की डिनाय करते वगैरे. हमें क्वेश्चन पर नहीं करते, फक्त सांगा. सुबह की आज की मेरी प्रेस कॉन्फ्रेंस के बाद धनंजय मुंडे जी ने एक और प्रेस कॉन्फ्रेंस ली थी जिसमें उन्होंने कहा कि मैंने जो टेंडरिंग प्रोसेस किया वो बहुत ही क्लियर था, क्लीन था, बहुत सारे टेंडर्स उसमें आए और बहुत ही डिसिप्लिन मैनर से ये किया गया. ये एब्सोल्युटली झूठ है. उनके में सारे के सारे हमने जो GRs है वो 2017 से GR सारे दिखाए हैं जिसमें ये कहा गया है साफ साफ शब्दों में कि डीबीटी के बाहर कोई भी प्रयत्न नहीं कर सकता किसी भी प्रकार की डिसबर्समेंट का. कोई भी चीज जो अगर MAIDC बनाती है, महाबीज अगर बनाती है और वो उनको देनी है, खुद की बनाई हुई चीज छोड़कर अगर बाहर की कोई भी चीज हो तो वो कंपल्सरीली डीबीटी थ्रू होनी चाहिए. और ना मुख्यमंत्री को यह अधिकार है ना फाइनेंस मिनिस्टर को यह अधिकार है किसी भी प्रकार का ये रिलैक्स करने के. इसके लिए एक समिति बनाई गई थी 7 लोगों की और जिसमें ये 7 लोग ही निर्णय ले सकते थे. पर इसको बार बार बताने के बावजूद धनंजय मुंडे इन्होंने ये उनको आयुक्त जो कृषि आयुक्त थे ये लिखा उनको कि ये नहीं हो सकता, ये डीबीटी के थ्रू होना चाहिए. ये होने के बावजूद उन्होंने 4 दिन में 12 तारीख को GR निकला, 16 को मान्यता दी गई और 16 को पैसे बिफोर टेंडरिंग अगर देने पड़ेंगे तो आज तक के इतिहास में ऐसे नहीं हुआ कि टेंडर देने के पहले पैसे मांगे गए और वो भी किस चीज के लिए, तो रॉ मटेरियल लेने के लिए और ये प्रोसेस चालू करने के लिए पूरी की पूरी रकम
जो है वो एग्रीकल्चर डिपार्टमेंट के पास से MAIDC के पास गई, ये बहुत ही शॉकिंग है। और ये भी फाइनेंस डिपार्टमेंट का GR था कि 15 फरवरी के बाद कोई भी प्रस्ताव मंजूर न किया जाए। इसके बावजूद ये सब हुआ है। यही नहीं, टेंडरिंग में कैसे कैसे उन्होंने ये भी कहा कि हमने टेंडरिंग की डेट एक्सटेंड किए गए थे, कोई भी टेंडर की डेट एक्सटेंड नहीं हुई थी। कॉरिजेंडम निकाला गया था 1 और 2, और कॉरिजेंडम किस लिए निकाला था, क्योंकि MAIDC जो एक्चुअली डिस्ट्रीब्यूटर थी इफ्को की, तो उनको खुद को सप्लाई नहीं करना पर ट्रेडर के थ्रू ये सप्लाई लेने के लिए ये कंडीशन को रिलैक्स किया जाए, ऐसा ये कॉरिजेंडम निकाला गया, जिसके वजह से वो टेंडर प्रोसेस कॉरिजेंडम के लिए डिले हो गया। पर उन्होंने ये बताया कि एक्सटेंशन लेकर और टेंडर्स आए, इसके लिए किया गया, ये साफ झूठ है। और मुझे ऐसे लगता है कि अगर धनंजय मुंडे ये सब जो लैंड ग्रैबिंग, राख माफिया, वाळू माफिया, ये सब करने के बाहर अगर निकलते और मंत्री पद की कुर्सी पर बैठकर ये सारे GR देखते और ये जो सारे आयुक्त ने लिखे हुए खत पढ़ते, तो शायद उनको पता चलता। अब आयुक्त, 2 आयुक्तों ने लिखा है उनको कि आप ये DBT थ्रू करना चाहिए, और ये इसमें बैठता नहीं है। ऐसे सीधा सीधा आयुक्त का पत्र होने के बावजूद अगर ये सब किया है, ये स्ट्रेट स्कैम है। दूसरी बात, उन्होंने जो कहा है कि नैनो यूरिया और नैनो DAP एक इसमें अगर पूरी की पूरी 1 एकड़ में फटाफट अगर वो स्प्रेड होता है, तो हम ये मना ही नहीं कर रहे। हम ये कह रहे हैं कि इफ्को की 500 ml की यूरिया की बोतल 92 रुपीज में एक बोतल लेने पर भी ऑनलाइन में मिलती है। और दूसरी बात, ये नैनो यूरिया की, नैनो DAP की बोतल अगर आप एक छोटी क्वांटिटी भी ले लो, एक 10 लीटर की भी ले लो, उसमें से अगर एक 500 ml यूरिया की आप वैल्यू कैलकुलेट करोगे तो वो 269 रुपीज है। तो ये सरकार 220 रुपीज में यूरिया और 590 रुपीज में उन्होंने जो DAP बाय किया है, और वो भी 1-2 बोतल नहीं, 19.5 लाख बोतल्स बाय की है। ये एब्सोल्यूट फ्रॉड है, ये एब्सोल्यूट स्कैम है, और उनको इस्तीफा देना चाहिए। धन्यवाद। मॅडम, एक शेवटचं जितेंद्र आव्हाडांचं आता बाईट तुमच्या आलेलं बाजूनेच आहे म्हटलं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अंजली दमानिया या काही स्वतःची लढाई लढतायत का, असं क्वेश्चन मार्क केलाय, आणि ती कमीपणा घेऊन ती त्यांच्या दारात गेल्या, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असं ते म्हणतात। हां, ज्या दिवशी मी अजित पवारांना भेटायला गेले त्या दिवशी मी आधी ट्विट केलं होतं। त्यांना तिथे गेल्यावर माझं पहिलं वाक्य हेच होतं की माझ्या अख्ख्या आयुष्यात मी तुम्हाला कधी भेटायला वेळ मागेन असं मला कधीही वाटलं नव्हतं। आणि हे मी सगळ्या चॅनलवर म्हटलं होतं की तुम्हाला भेटायला का आले, कारण मुख्यमंत्री म्हणतात निर्णय त्यांचा पक्ष घेईल, कारण तो माझ्या पक्षातला नाही असं जेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, म्हणून त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला भेटून एकदा त्यांचं जर वाटत असेल त्यांना की योग्य दिशा आता तरी घर करावी, आधी आपण पैसे खूप खाऊन झालेत, आता तरी आपण वाल्मिकी बनावं, असं जर अजित पवारांना वाटत असेल तर ते ऐकतील आणि मी दिलेल्या पुराव्यांवर कारवाई करतील। म्हणून मी त्यांच्याकडे त्यांना भेटायला गेले होते, माझ्या स्वार्थासाठी कधीच नव्हते। आणि तो कमीपणा घेऊन मी त्यांना भेटायला गेले, कारण त्या दिवशी देखील मी म्हटलं होतं की माझा सेल्फ रिस्पेक्ट मी बाजूला ठेवून भेटले, कारण ते महत्वाचं होतं, नाहीतर देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही। आणि हे गेले 2 महिने आपण सातत्याने बघतोय। एकीकडे आव्हाड तुमची पाठराखण करतात आहेत, पण दुसरीकडे सुषमा अंधारे म्हणतात आहेत की संतोष देशमुख यांच्या हल्लेखोरांच्या विरोधात उभं केलेलं आंदोलनावरून दिशा भटकवण्यासाठी हे सगळे आरोप केले जातात। हे कुठेही दिशा भटकवत नाहीये, हे सातत्याने सगळेच्या सगळे पुरावे मी धनंजय देशमुख यांना रोज पाठवते, रोज त्यांच्याशी बोलतेय, त्यांना हेच सगळं सांगते की जोपर्यंत हा माणूस तिथनं बाहेर जात नाही, मंत्रीपद याचं जात नाही, आमदारकी याची जात नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही। आणि माझं त्याच्या मागचं कारण सरळ सरळ असं आहे की एकदा अशी अद्दल या व्यक्तीला घडली तर ह्याच्या पुढे कुठेही महाराष्ट्रात असा एक मंत्री पुन्हा वाल्मिक कराडला कधी उभं करणार नाही। आणि त्याच्यामुळे पुन्हा संतोष देशमुख सारखी इतकं निंदनीय, इतकं किळसवाणी, इतकं म्हणजे निर्दयी कृत्य
परत कोणी करायचं धाडस करणार नाही, म्हणून यांना धडा शिकवायला मी हे लावून धरले. अंधारेंना कदाचित कळत नसेल, त्यांनी स्वतःचं डोकं थोडंसं स्वतःचं कॉन्शियस टोटून बघावं आणि त्याच्यावर मग त्याच्यावर विधान करावं. थँक्यू.